नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेळेस ज्यावेळेस विधी अधिकारी पदाच्या जागा आल्या होत्या, त्यावेळेस 53 पैकी 36 विद्यार्थी आपले कराड लॉ क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये होते. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की महानगरपालिकेची जागा आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर इकडे आपण म्हणू शकतो, की क्राउड थोडासा तुम्हाला तिकडे कमी आढळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेबसमध्ये कायदे आहेत. जे जुने कायदे आहेत, किचकट कायदे आहेत, आपण आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी मिळवू शकतो. बाकीचं कॉम्पिटिशनमध्ये लोकं येणार नाहीत. आणि अगदी तसंच झालं. 53 पैकी 36 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये आले. जो मेरिट लिस्ट लागली होती, त्या मेरिटमध्ये विद्यार्थ्यांची नावं हायलाइट करून मी आपल्या सगळ्या लॉच्या ग्रुपवर मी पाठवलेलं होतं. तुम्ही सगळ्यांनी ते बघितलेलं असेल. आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा आपण ते अपलोड केलं होतं. निरीक्षक पदाच्या वेळेस सुद्धा म्हणजे ज्यावेळेस महानगरपालिकेचे कायदे सिलेबसमध्ये होते, त्यावेळेस पण मी विद्यार्थ्यांना हेच सांगितलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा 40च्या आसपास आपले कराड लॉ क्लासेसचे सिलेक्शन झाले. इव्हन महाराष्ट्रातला जो टॉपर होता गणेश पवार, तो सुद्धा आपल्याच क्लासेसचा विद्यार्थी होता. आज अजून तशाच प्रकारची एक महानगरपालिकेची व्हॅकन्सी आलेली आहे. ते म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची. याच्यामध्ये खास करून जे पद आहे, सहाय्यक आयुक्तचे जे पद आहे. 1 मिनिट हां. आता हे जे पद आहे, ह्या पदासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी स्कोप आहे. कुठली जरी तुमच्याकडे पदवी असेल, इव्हन लॉचे जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, कुठल्याही प्रकारची जर प्रॅक्टिस आपल्याकडे नसेल, तर तरीसुद्धा तुम्ही ह्या सहाय्यक आयुक्त पदाच्या परीक्षेसाठी तयारी करू शकता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, की ज्या परीक्षेला सिलेबसमध्ये कायदे आहेत, अशी कोणतीच पोस्ट याच्यापेक्षा मोठ्या लेव्हलची तुम्ही लोकं देऊ शकणार नाहीत. म्हणजे जेव्हापासून आपण क्लासेस सुरू केलेत, माझ्या करिअरमध्ये तरी लॉ सिलेबसमध्ये असलेली लॉच्या विद्यार्थ्यांना संधी असलेली एवढी मोठी पोस्ट मी बघितलेली नाहीये. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमचं वेतन श्रेणी सुद्धा 44 पासून एक 42,400 पर्यंत त्याच्यामध्ये तुमची वेतन श्रेणी आहे. स्केल 16चा तुम्हाला त्याच्यामध्ये पगार मिळतो. 5 पदं आहेत. कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये तुमचं जास्त असू शकतं असं म्हणजे बरोबर आहे तुमचं. पण तरीसुद्धा कायदे सिलेबसमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला असं सांगेल, की या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये परीक्षेची तयारी डेअरिंग करायला पाहिजे. आपल्या जे-एम-एफ-सी पदापेक्षा सुद्धा फार वरच्या लेव्हलची त्याच्यामध्ये ही पोस्ट आहे. तुम्ही याच्यामध्ये म्हणजे शेवटी मुळात असं असतं, की 2 पदांना कंपेअर करणं त्याच्यामध्ये बरोबर नाही आहे. पण मी एवढंच सांगेल तुम्हाला, की फार मोठ्या लेव्हलची पोस्ट तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांसाठी आपल्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर तुम्ही याची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. आता याची जी आपली म्हणजे क्लासेस आहेत, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. इथे तुम्हाला परीक्षा भरायची अंतिम मुदत 4 फेब्रुवारी असे इथे तुम्हाला दिसते. जुनी जाहिरात आता आहे. याच्यामध्ये त्यांनी ते वाढवून दिलेलं आहे. मला 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. पण 19 फेब्रुवारीपर्यंत वाट बघू नका. 4 फेब्रुवारीच्या अगोदरच त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. म्हणजे किंवा 1-2 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या. एवढे दिवस वाट बघत तुम्ही त्याच्यामध्ये बसू नका. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं आपलं पोस्ट आहे. याच्यामध्ये तुमची परीक्षेची फीस जी आहे ओपनसाठी त्याच्यामध्ये ₹1000 फीस आहे. दुर्बल घटकांसाठी ₹900 फीस आहे. आणि पुढे जर तुम्ही बघितलं जागा, हे आरक्षण आहे. ठीक आहे. तुम्हाला हे आरक्षण सुद्धा त्याच्यामध्ये दिसेल. आपल्या ग्रुपवर मी शेअर केलेलं आहे. तुम्ही जर आपल्या WhatsApp ग्रुपवर नसाल आतापर्यंत, तर ह्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही WhatsAppला मेसेज करा WhatsApp ग्रुप म्हणून. ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल. ठीक आहे. ते जे मी तुम्हाला सांगितलं शैक्षणिक अर्हता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी तुम्हाला फक्त पाहिजे आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचं मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. मराठीचं ज्ञान आवश्यक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकं ह्या कॉम्पिटिशनमध्ये अजिबात येणार नाहीत. जे काही कॉम्पिटिशन असेल ते महाराष्ट्रामध्येच असेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की लॉच्या सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण हे सिलेबसमध्ये आहे. मी तुम्हाला याचा सिलेबस दाखवतो. ठीक आहे. तिन्ही पोस्ट जे मी तुम्हाला दाखवल्या, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरीची ही तर फक्त लॉच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. आता ह्या ज्या तुम्हाला 2 दिसतायत. 1 मिनिट. ही महानगरपालिका उपसचिव आणि असिस्टंट लॉ ऑफिसर ह्या 2 पोस्ट फक्त आणि फक्त लॉच्या विद्यार्थ्यांसाठीच आहेत. ठीक आहे. पण सोबत आता ही जी आहे असिस्टंट कमिशनर ही परीक्षा सुद्धा त्याच्यामध्ये बाहेरचे लोकं देऊ शकतात. पण आपण लॉच्या विद्यार्थ्यांनी का द्यायला पाहिजे त्याच्या मागचं कारण तुम्हाला इथे दिसेल. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस रूल 1981. ठीक आहे. एवढे जुनाट कायदे आहेत. आता मी त्याच्यामध्ये जवळपास मागचे 5-6 वर्ष झाले मी सगळे कायदे शिकवतोय. एवढे सहजासहजी त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना कुणालाही त्याच्यामध्ये स्वतःहून अभ्यास करणार आहेत, त्यांना स्वतःहून त्याच्यामध्ये समजले आणि त्याच्यामध्ये ते कॉम्पिटिशनमध्ये आले असं होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेसाठी तयारी करू शकता. म्हणजे आज
तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत आपण अशा कुठल्याच परीक्षेचे क्लासेस आपण स्वतःहून सुरू केलेले नाही आहेत, ज्याच्यामध्ये मला स्वतःला गॅरंटी येत नाही की आपल्या क्लासेसचे विद्यार्थी याच्यामध्ये असतील. मी नेहमी गमतीने म्हणत असतो, की एम-पी-एस-सीने किंवा अजून कुठल्याही परीक्षेची जी घेणारी जी अथॉरिटी आहे, त्याने ज्या परीक्षेचे मी क्लासेस घेतले तिथे माझे विद्यार्थी सोडून रिझल्ट लावून दाखवावा. ठीक आहे. हे सगळं तुमच्या जीवावरच असतं. तुम्ही सगळे विद्यार्थी सांगितल्या पद्धतीने चांगली तयारी करता. मी जे समजावून सांगितलेलं असतं, ते सगळं तुम्ही समजून घेऊन त्या पद्धतीने रिव्हिजन करता, टेस्ट सगळ्या सोडवता. म्हणूनच आपण एम-पी-एस-सीला अशा पद्धतीचं चॅलेंज तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपण करू शकतो. ठीक आहे. आणि ते सगळं करत असताना एक गोष्टीची मलाही नेहमी काळजी घ्यावी लागते, की जिथे आपले विद्यार्थी मिळू शकतात, तिथेच आपण ते सुरू करत असतो. हा जो सिलेबस तुम्हाला दिसतोय, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन सर्व्हिसेस रूल्स 1981, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट चांगला तगडा कायदा आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग एम-आर-टी-पी ॲक्ट 1966 हा सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड असा कायदा आहे. त्याच्यानंतर स्कीम्स ज्या आहेत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, राईट टू सर्व्हिसचा कायदा असू द्या, डिझास्टर मॅनेजमेंट असू द्या, ट्री कन्झर्वेशन ॲक्ट असू द्या, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स असू द्या आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट तर कोणी तयारी करेल, छोटासा कायदा आहे तो. ठीक आहे. त्याच्याबद्दल बाकीचे सगळे लोकं पण चांगलीच तयारी करतील. पण हे जे वरचा जो पोर्शन आहे, ह्या पोर्शनमध्ये आपला हातखंडा आहे. ठीक आहे. आपण मागच्या खूप वर्षापासून हे सगळे कायदे शिकवत आहोत. त्यामुळे ह्या कायद्याचा जो पोर्शन आहे, तो आपल्या क्लासेसमध्ये ज्या पद्धतीने आपण शिकवणार आहोत, ज्या पद्धतीने याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत, या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठेही त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जाऊ शकणार नाही. याच्यामध्ये आपली क्लासेसची जी फीस आहे ती ₹8,000 असणार आहे. आता निरीक्षक पदाच्या वेळेस असं झालेलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेची एका कायद्याची फीस त्याच्यामध्ये मी ₹1,500 सांगितलेली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सर हे कुठली की अकॅडमी आहे, हे कुठलं की कोर्स आहे, हे कुठलं की क्लास आहे, हे फक्त ₹300 त सगळे शिकवतायत, ₹400 त सगळे शिकवतायत. असं त्याच्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी पोस्टर पाठवले. आता इथे सुद्धा तसंच होऊ शकतं, की तुम्ही लोकं त्याच्यामध्ये कुठल्यातरी क्लासेसचं बघाल आणि मला सांगाल, की "सर, यांची तर फक्त ₹500 फीस आहे. तुमचे ₹8,000 आम्ही कसे एवढे जास्त फार जास्त होत आहेत." ठीक आहे. त्यांच्या पद्धतीने आपल्या क्लासेसमध्ये आपण अजिबात शिकवत नाही. ठीक आहे. 53 पैकी मी तुम्हाला सांगितलं 36 विद्यार्थी बी-एम-सीमध्ये कराड लॉ क्लासेसचे आहेत. आजही तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी जसं तुम्हाला सांगितलं, की मेरिट जी यादी असते मेरिटची, त्या यादीमध्ये मी नावं हायलाइट करून पाठवत असतो. ठीक आहे. निरीक्षक पदाचा जो गणेश पवार विद्यार्थी आहे, तो सुद्धा टॉपर आपल्या क्लासेसचा विद्यार्थी आहे. जे-एम-एफ-सीमध्ये 114 पैकी 76 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये आहेत. डिस्ट्रिक्ट जज सुद्धा आता या बॅचमध्ये आपले 3 विद्यार्थी डी-जे झालेले आहेत. डिस्ट्रिक्ट जज. डी-जेला जागाच मुळात कमी असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 विद्यार्थी आपले कराड लॉ क्लासेसचे डिस्ट्रिक्ट जज त्या ठिकाणी झालेले आहेत. सरकारी वकिलामध्ये 500 550 पैकी 430 विद्यार्थी कराड लॉ क्लासेसच्या सिलेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे. त्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांचे फोटोज किंवा सगळं काही त्याच्यामध्ये आपल्या YouTube चॅनलवर किंवा आपल्या वेबसाईटवर वगैरे सगळीकडे ॲप्लिकेशनवर आपल्या ते अवेलेबल आहे. हा सगळा जो रिझल्ट आपल्याला मिळवायचा असेल, हा एवढा मोठा रिझल्ट कराड लॉ क्लासेसचा का आहे? त्याच्यामागचं एकच कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात. तुम्ही तयार करत असताना तुम्हाला बाहेरचा विद्यार्थी जी प्रत्येक मदत करू शकतो, ठीक आहे, ती प्रत्येक मदत करण्याचं काम आपल्या क्लासेसद्वारे आपण करत असतो. काय मदत करायला पाहिजे? पहिली तर सगळ्यात मोठी मदत हीच असते, की हे सगळे जे कायदे आहेत, हे फार जुने किंवा फार मोठे कायदे आहेत. ह्या कायद्याची योग्य पद्धतीने उकल करून देणं. जिथे कुठे प्रॉबेबल एम-सी-क्यू बनू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला लॉचा सोडून दुसरा माणूस तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकणार नाही. ठीक आहे. आणि ते सुद्धा आणि प्रत्येक कायदा आपल्या क्लासेसमध्ये आपण अशा पद्धतीने शिकवतो, जोपर्यंत माझं स्वतःचं समाधान होत नाही. ठीक आहे. जोपर्यंत एखादा कायदा शिकवत असताना माझं स्वतःचं समाधान होत नाही, तोपर्यंत तो कायदा मी शिकवत राहतो. तोपर्यंत त्याच्यावर एम-सी-क्यू बनवून तुम्हाला आपण देत असतो. फक्त एखाद्या समजा कुठेतरी जाहिरात आली, जाहिरात आल्यानंतर एवढे सगळे कायदे, ठीक आहे, ह्या कायद्याचे 5-6 लेक्चर घेतले, कायदा संपवला. त्या कायद्याचे 10-5 लेक्चर घेतले, कायदा संपवला आणि झाला आम्ही आमच्या क्लासेसने सिलेबस संपवला म्हणून आपण हात धुवून तोंडाला पाणी पाया पुसत नाही. ठीक आहे. हे या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं. आपल्या क्लासेसमध्ये प्रत्येक जो कायदा आहे, मी तुम्हाला सांगतोय, की एकदम बारकाईने प्रत्येक जो एम-सी-क्यू बनू शकतो असं मला वाटतंय, ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला शिकवेल, ती तुम्हाला त्या ठिकाणी लिहून देईल. सोबतच त्याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. म्हणजे जेवढ्या प्रॉबेबल एम-सी-क्यू बनतील असं मला वाटतं, त्या पद्धतीने आपण ते कव्हर करणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या क्लासेसची जी फीस आहे ती ₹8,000 असेल. आणि ही फक्त बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जे लॉचे किंवा आपले जुने विद्यार्थी नाहीये त्यांच्यासाठी. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, की हा सिलेबस जे-एम-एफ-सी लेव्हलचा सिलेबस आहे. एवढा मोठा सिलेबस आहे म्हटल्यानंतर. आपल्या सगळ्या बॅचेसची फीस ₹12,000 च्या आसपासच असते. पण तरीसुद्धा थोडंसं अजून एक तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना एन्करेज करण्यासाठी, लॉच्या विद्यार्थ्यांना एन्करेज करण्यासाठी, या परीक्षेला फॉर्म भरण्यासाठी आपण ती फीस ₹4,000 कमी म्हणजे ₹8,000 असं आपण सांगत आहोत. ठीक आहे.
म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला हे सगळे रिझल्ट सांगितले, पण माझ्याकडे सांगायला कोणतंही म्हणजे हे पद नाही आहे. माझा एखादा विद्यार्थी असिस्टंट कमिशनर आहे, असं सांगण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. पुढचे ज्यावेळेस जाहिरात असेल, त्यावेळेस म्हणजे पुढचा ज्यावेळेस मी जाहिरातीचा व्हिडिओ बनवेल, त्यावेळेस माझ्याकडे ही गोष्ट सांगण्यासाठी असेल. आणि म्हणून मला सुद्धा माझे विद्यार्थी कोणतरी असिस्टंट कमिशनर झालेला बघायचं आहे. आता महानगरपालिकेच्या चीफ ऑफिसर पदामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी सिलेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे. ह्या ज्या परीक्षेसाठी कायदे आहेत, त्या जवळपास 26 परीक्षा एक्झामचे आपण त्याच्यामध्ये क्लासेस घेतो आणि जिथे कुठे आपण क्लासेस घेतलेले आहेत, तिथे जास्तीत जास्त 90% पर्यंत आणि कमीत कमी 40% पर्यंत कराड लॉ क्लासेसचे विद्यार्थी सिलेक्शनमध्ये आहेत. हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला कष्टच घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेण्यासाठी त्याच्यामध्ये ही एवढी फीस जी आहे, ती तुमची त्या ठिकाणी असणार आहे. एवढं सगळं एक्सप्लेनेशन फक्त का दिलं? तर तुमच्यातले जे बाकी एम-पी-एस-सीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी मला हे बाकी क्लासेसचे पॉम्पलेट पाठवू नये म्हणून. ठीक आहे. तुम्ही आता ज्या लोकांना क्लासेस आपले अफोर्डेबल नाही आहेत, त्यांच्यासाठी मी उद्या एक व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा एक आयडिया मिळाली पाहिजे. आपल्या क्लासेसकडनं काहीतरी मदत तुम्हाला व्हायला पाहिजे. म्हणून हे सगळे जे कायदे आहेत, ह्या सगळ्या कायद्यांचा तुम्हाला मी एक क्रक्स सांगणार आहे, की म्हणजे कायद्याची तयारी कशा पद्धतीने करावी लागते. सिव्हिल सर्व्हिस जनरल कंडिशन सर्व्हिसेसच्या रूल्समध्ये नेमकं काय गूढ लपलेलं आहे. सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील रूल्स नेमकं काय प्रकार आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे तो कशासाठीचा कायदा आहे, याच्या मागचं स्पिरिट काय आहे. ह्या कायद्यामध्ये तुम्हाला कशा-कशा पद्धतीने एम-सी-क्यू विचारले जाऊ शकतात. रिजनल टाउन प्लॅनिंगचा जो जुना कॉम्प्लिकेटेड कायदा आहे, हा सुद्धा कायद्यामध्ये नेमकं काय-काय आहे, हे तुम्हाला एक थोडंसं आयडिया देण्याचं काम जे आहे, ते मी उद्या पुण्याला ऑफिसला आल्यानंतर मी करेल. ठीक आहे. सध्या मी थोडंसं बाहेर आहे. म्हणजे इकडे गावी असल्यामुळे मी आज हे डिस्प्ले मागे ठेवून त्याच्यामध्ये लेक्चर घेतोय. पुणेला आल्यानंतर तुम्हाला ते आपलं जे डिजिटल बोर्ड आहे, त्या डिजिटल बोर्डवर हा पूर्ण जो सिलेबस आहे, तो चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी YouTubeवर सगळ्यांसाठी अवेलेबल करून देईल. ठीक आहे. जे क्लासेस जॉइन करू शकत नाहीत, त्यांना थोडीशी आपल्या क्लासेसकडनं त्या ठिकाणी मदतसुद्धा त्या ठिकाणी होऊन जाईल. पण त्यासाठी तुम्ही हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि याचं बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. म्हणजे नवीन जर आपला त्याच्यामध्ये व्हिडिओ आला, तर तुमच्यापर्यंत तो पोहोचेल. ठीक आहे. बाकी आपले WhatsAppचे जे ग्रुप्स आहेत, हे ज्युडिशरीच्या किंवा लॉच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. बाकी एम-पी-एस-सीच्या लोकांनी तो ग्रुप जॉइन नाही जरी केला तरी चालेल. कारण त्याच्यामध्ये लॉच्या सगळ्या व्हॅकन्सीज, नवीन कुठल्या संधी आल्या तर त्या लॉच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करण्याची काही गरज नाही. करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या चॉईस आहे तो. तुम्हाला त्याच्यातनं फार जास्त त्या ग्रुपनं फायदा होईल. म्हणजे विनाकारण तुमचा आम्ही बर्डन विनाकारण वाढवणार नाही. खरी जी मदत आहे ती लॉच्या विद्यार्थ्यांना आपल्या WhatsApp ग्रुपमधनं होत असते. त्यामुळे WhatsApp ग्रुप लॉच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी जॉइन करून घ्या. या नंबरवर तुम्ही WhatsApp ग्रुप मेसेज केला तर ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल. पण बाकी सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.